नमस्कार मित्रांनो, राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याबाबत आर्थिक तरतूद अ, आला आहे. तर ह्यामधून जे आर्थिक तरतूद आहे, जे किती जिल्ह्यांकरिता आला आहे, किती दिवसांसाठी, तर किती पैसेवारी आहे, हे संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, राज्य शासन निर्णयानुसार तारीख 5 जानेवारी रोजी राज्यातील सरकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान योजना जाहीर केला आहे. सदर योजना अंमलबजावणी कालावधी गुरुवारी तारीख 11 जानेवारी ते शनिवारी 10 फेब्रुवारीपर्यंत आहे. राज्यात 230 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद केली आहे. पुणे विभागात एकूण 83 दूध प्रकल्प अनुदानासाठी पात्र आहेत, अशी माहिती पुणे विभागाचे प्रादेशिक दुग्ध विकास यांच्याकडून सांगितलं आहे. दुग्ध व्यवसाय व सहकार ह्या विभागामार्फत संयुक्तरित्या सदस्य योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. योजना प्रभावीने राबविण्यासाठी शासन निर्णयातील तरतुदी अनुसरून प्राप्त अर्जाची छाननी करून जिल्हानिहाय सहकारी खासगी प्रकल्पांना माहिती भरण्याकरिता लॉगिन ID व युजर ID उपलब्ध करून देण्यात आलेलं आहेत. प्रक्रिया सुरू आहे. मित्रांनो, पशुवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या वतीने प्रादेशिक जिल्हा स्तरावर प्रकल्पांना संयुक्त बैठक घेऊन योजनेची अंमलबजावणी विशेष वेळोवेळी माहिती देण्यात आली आहे. पशुवर्धन विभागाच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना जनावरांना इयर टॅग करणे तसेच आवश्यक माहिती भरण्याची कार्यवाही मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. अनुदान योजनेपासून काही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहू नये याकरिता सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोपाल 1962 NDLM ह्या ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरमध्ये फार्मर ID तयार करून घ्यावा. इयर टॅगसाठी जिल्ह्यातील पशुवर्धन विभागाशी संपर्क साधून आपला जनावरचे इयर टॅग करून घ्यावे, असे आवाहन पशुवर्धन खात्याच्या वतीने करण्यात आलं आहे. मित्रांनो, प्लेस्टोअरवरती गोपाल असं ॲप सर्च करा. ते ॲप डाउनलोड करून तुमच्या जनावरचं इयर टॅगचं नंबर रजिस्टर करून घ्या. हे तुम्हाला दूध अनुदानासाठी उपयोगीचं आहे, हे लागणार आहे. तर सरकारी संघ मल्टीटेस्ट खासगी प्रकल्प संख्या पुढीलप्रमाणे आहेत. पुणे 23 दूध प्रकल्प आहे, सातारा 25 आहेत, सांगलीत 12 आहेत, सोलापूर 14 आहेत, कोल्हापूर 9 आहेत, एकूण 83 हे पुणे विभागातील आहेत. राज्यात एकूण दररोज 1,45,21,000 लिटर दूध उत्पादन होते. त्यामध्ये दूध उत्पादक शेतकरी 41,97,000 लिटर दूध, सरकारी संघांना उर्वरित 1,03,24,000 लिटर दूध खासगी प्रकल्पांना पुरवठा करतात. राज्य शासनाच्या निर्णयामुळे खासगी व सरकारी दूध प्रकल्पांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा होणार आहे. मित्रांनो, ही माहिती पुणे दुग्ध विकास अधिकारी पुणे विभाग यांच्याकडून देण्यात आलं आहे. तर मित्रांनो, गुगल प्ले स्टोअरवरती जे गोपाल ॲप्स आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याचं स्क्रीनशॉट दिलं जाईल. तो पाहून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून जाऊन तुमचं इयर टॅगसाठी जे रजिस्टर करणार आहे तो करून घ्या. मित्रांनो, ही एक दूध अनुदानाचा एक संदर्भात व्हिडिओ बनवला होता. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोच करा. इथं तुमचं नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.